आजची भाजी मोड आलेली मटकीची भाजी. ह्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा, थोडेसे पांढरे तेल टाकले. सगळं बारीक वाटून घेतलेलं आहे. हिरवी मिरची असल्यामुळे याच्यात थोडीसाच गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, हिंग घेतलेला आहे. मोड आलेल्या मटकीची भाजी करायची आज. आधी वाटण टाकून घेऊया. तेल तापायला ठेवलेलं आहे. तेलात खरं मसाला टाकायचा होता, पण तेल खूप तापल्यामुळे मी वरनं टाकते. आता हा मसाला वाटणाबरोबर छान परतला जाईल सगळा. थोडासा मसाला मी कमी करते, जास्ती वाटला मला. तिखट कमी खातात आमच्याकडं. वाटण चांगलं परतून घ्यायचं, फ्राय करून. कच्चं वाटण आहे, भाजलेलं नसल्यामुळं भरपूर परतावं लागणार आहे. थोडे पांढरे तीळ पण टाकलेले आहेत त्याच्यात मी आज. छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात, कारण तिळालाही छान तेल सुटतं. खोबरंही सुकं आहे, सुक्या खोबऱ्याला पण तेल सुटतं. मसाला भाजून घेऊयात चांगला फ्राय करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठून बघताय व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. कोणत्या शहरातून बघताय आपण. मटकीला खूप छान मोड आले होते. काल अर्धी थोडीशी मटकी त्याच्यातली दलियासाठी वापरली होती. आज उरलेल्या मटकीची भाजी करणार. काल दलियासुद्धा जो केला होता, व्हिडिओ टाकला मी, तो सुद्धा खूप सुंदर झाला होता. मटकी टाकून दलिया चवीला चांगला लागला त्याचा. म्हणजे दलियामध्ये फक्त कोबी, पालेभाज्या असंच टाकावं असं काही नाही, कडधान्य टाकून सुद्धा होतं दलिया. काल पहिल्यांदा केला मी दलिया, मटकी मोड आलेली मटकी टाकून. नेहमी नाही करत तसा. नेहमी मटकीची भाजी आणि दलियामध्ये वेगळ्या भाज्या टाकते. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं, कारण आज वाटण सगळं कच्चं आहे आपलं, त्यामुळं. आणि ह्याच्यात कढईत चांगलं फ्राय केलं की या कुकरमध्ये टाकून मी 2 शिट्ट्या करणार आहे. कुकर जरा लहान आहे, मसाला परतला जायचा नाही, त्यामुळे मी आज कढईमध्ये मसाला वगैरे फ्राय करून घेणार सगळं आणि मग टाकणार आहे. टॅमॅटो टाकते. मला ते टॅमॅटो टाकायचे विसरले. पदार्थांना पण स्वतःचं असं एक तेल सुटत असतं. टॅमॅटो, कांदा, तीळ, खोबरं, चवीपुरतं मीठ, चवीप्रमाणे थोडीशी साखर.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मटकी 2 दिवस भिजवून मोड आणायला ठेवली होती. रात्रीभर भिजवली, दुसऱ्या दिवशी सकाळी ती बांधून ठेवली. उन्हाळ्यात लवकर मोड येतात मटकीला, थंडीत थोडासा गार असला की वेळ लागतो. त्यामुळं आत्ता उन्हाळा म्हणजे ऊन गरमाई जास्त असल्यामुळे मोड आले लवकर. जेव्हा खूप थंडी असते तेव्हा मटकी पॅकबंद डब्यामध्ये बांधून ठेवायची. चांगले मोड सुटतात त्याला. थंडीमध्ये जरा उशिरा मोड येतात. मसाला आपला भाजत आला, चांगला फ्राय होत आला पडतो. आता आपण मटकी टाकूयात. मटकी टाकून 2 पेले पाणी टाकणार आहे आणि 2 शिट्ट्या कुकरला लावून करून देणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.